रामघाट परिसरातील विकास कामांना विरोध नसला तरी अरुणा संगम शेजारील सुमारे 400 वर्ष जुने ऐतिहासिक कुंड फोडण्याचे काम प्रशासनाने केल्याचा आरोप पुरोहित संघाने केलाय। या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची मागणी संघाकडून करण्यात आली आहे। हे जे सगळे दगड आहेत, हे दगड अहिल्याबाई होळकर आणि त्याच्याही पूर्वीपासून हे सगळे कुंडाची रचना कुंड केलेले आहेत। आजपर्यंतच्या इतिहासात शेकडो वर्षांमध्ये या दगडाला कधीही काही झालेलं नाही आहे आणि ते दगड जर फोडून तुम्ही 12-12 फुटाचे लांब दगड चिरे आहेत आणि ते एकमेकांच्या याच्यामध्ये लॉकमध्ये पूर्वी इतके बसवलेले आहे की याच्यामध्ये हजारो महापूर गेले येऊन, परंतु त्या दगडांना काही झालेलं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, रामकुंड जे आहेत याच्यामध्ये आध्यात्मिक, हे जगातील सर्वात आध्यात्मिक मुख्य स्थान आहे। याचं नुसतं दर्शन केलं, तीर्थाचं दर्शन केलं, रामकुंडाचं दर्शन केलं तरी हजारो पाप नाहीसे होत असतात। मग असं हे प्राचीन भावना असलेलं तीर्थक्षेत्र आहे, तर या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही खुशाल दगड फोडून या ठिकाणी सिमेंट ओतून पायऱ्या करून राहिलेल्या आहेत। हे अत्यंत चुकीचं आहे आणि ते पावलं नाही। आम्ही अनेक वेळा विरोध केला, परंतु सत्तेचा गैरवापर किंवा मनमानी हे करणं आणि कोणालाही न जुमानणं, यामुळे आज नाशिकचं नाव सर्वदूर खराब झालेलं आहे। येणारे जे यात्रेकरू आहेत ते भयंकर नाराज आहेत। संपूर्ण नाशिककर या सगळ्या प्रकारामुळे नाराज आहेत। रामकुंड परिसर हा धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून विकास कामांसोबत वारशाचे संरक्षणही तितकेच आवश्यक असल्याची भूमिका पुरोहित संघाने मांडली आहे। प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक।